नाही नाही इथे नाही तिथे असेल बॉक्स. वरती नसेल तिकडे ठेवलं पाठीमागे पाणी आलं बघ. हा दोन लागू लागू चला सामना सुरू होतोय. मयूर युनिव्हर्सिटी दोस्ती 11 चाबूक शॉट पण थोडासा वाचला आणि नट आउट. नट आउट नो आर्ग्युमेंट. तो बोलतो पहिलाच हवेत आहे बॅट. चांगला क्षेत्ररक्षण होता पण एक धावासाठी रोखू शकले नाही. एक चांगला फलंदाज आहे आरू. आम्ही म्हणजे मागच्या सामन्यापासून पाहतोय चांगलेच चाबूक फटके भेटायला भेटतात. उत्कृष्ट पण टिकले स्वरूपात. मला वाटतं नॉन स्ट्रायकर फलंदाजाने आरूला थोडी स्ट्राईक दिली पाहिजे. चांगले फटके करतात तर चांगला एक आव्हान करता येईल त्यांना. डीएन बॉयची मॅच झाली नाही ना नाही डीएनची झाली नाही यातनं तर एमबीसीची आली मग ती आता आणि साई समर्थ लागली. ओ चाबूक शॉट. मला वाटलं आरूच चाबूक शॉट करू शकतो पण त्याच्या समोर जो फलंदाज आहे तो सुद्धा तेवढाच तगडा आहे. तर मला वाटतं काहीतरी चांगला धावा करू शकतात ते. किती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा. दोन्ही मातबर फलंदाज. खूपच मला वाटते मयूर टीम आहे ती. त्यांना मला वाटते फायनलसाठी एक चांगलं हे असेल. ओ क्या बात आहे क्या बात आहे. मी फलंदाजाची तेवढी हे करत होतो पण गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगल्या दर्जाची होत आहे. एक चांगला पण विकेट किपरनी काय तो हाताळला गेला नाही आणि एक धाव डिक्लेअर स्वरूपात भेटले समोर. 4 चेंडू 4 धावा. 2 चेंडू अजून शिल्लक. क्या बात आहे. चाबूक शॉट होता पण मी जसं म्हटलं होतं या फॉर्मॅटमध्ये अजून 6 यायचा बाकी आहे म्हणून फलंदाजाला तंबूत परतावा लागेल. थोडा आतमध्ये असताना भेटला. या मॅचची तीच मजा असते. मजा तीच आहे. नियमानुसार खेळावं लागतं. नियमाच्या बाहेर गेला का केला. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू. क्या बात आहे. डिफेन्स केला आणि 1 धाव अर्जित केली. ओव्हर 1 षटक संपलं. 5 धावा 10 फलकावर. हात लावला. ठीक आहे लक लक आहे ते जीवनदान भेटलं. 1 चेंडू 1 षटक 5 धावा. थोडीशी घाई करायची क्षेत्ररक्षणाने. जास्त टीम मिटिंगवर आपला फक्त 2 षटक आहे. एवढं मला वाटतं आपल्याला वेळ पण नाही आणि एवढं म्हणजे काय डिस्कशन करावं मला माहिती नाही 2 ओव्हरसाठी. चला शेवटचे षटक. क्या बात आहे क्या बात आहे. चांगला फटका होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालेलं आहे. 1 धावा अर्जित केलेली आहे आणि धावफलक झाला 6 धावा. 1 चेंडू नंतर धावा 6. दुसरा चेंडू खेळचा आरो जे चांगल्या फटक्यासाठी जाणले जातात. बघूया काय चांगला फटका खेळून आम्हाला एक चांगलं मनोरंजन करतात का. दुसरा चेंडू. क्या बात आहे. प्लीज प्लीज जास्त चर्चा नको. क्या बात आहे. जसं थोडासा अंपायरनी बॅग फुटला ढकलला फलंदाजाला. आता मला वाटतं जवळजवळ 4 धावा आरूच्या खिशात गेल्या होत्या. अंपायरला 2 चेंडू नंतर 7 धावा 10 फलकावर. चांगली गोलंदाजी. माहिती आहे की जेवढा वेगाने मी गोलंदाजी करेन तेवढाच चाबूक फटका येईल म्हणून थोडा संत गतीने चेंडू हाताळला. क्या बात आहे.
संयमी गोलंदाजी म्हणावं लागेल. याला म्हणतात चतुराई. गोलंदाज तो नाही जो फक्त वेगाने बॉल टाकेल. थोडं कधी कधी मनाचंही ऐकायला लागते. बाबा हा चेंडू संत गतीने टाकूया. 3 चेंडू 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. फुलटॉस चेंडू पण जास्त काही करता आलं नाही आणि नटआउट 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल आरोह याच्यासाठी. बघूया आयुष काय करतात. आयुषने चांगलंच बांधून ठेवलं या ओव्हरसाठी. सुरेख गोलंदाजी म्हणायला लागेल. सुरेख गोलंदाजी. आणि मी बोललो होतो असं लेट आया लेकिन आया जरूर. चौकार आणि 12 धावा. 13 धावाचं आव्हान. आणि आरोह मला वाटतं बेस बॅट्समॅनच्या स्पर्धेत असेल. उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यांनी. 13 धावा झाल्या पण 14 धावाचं आव्हान असेल. सॉरी 13 धावा अर्जित झाल्या. 14 धावाचं आव्हान असेल. दोस्ती इलेव्हन संघाला 14 धावा कराव्या लागतील जर आपल्याला नेक्स्ट राऊंड मध्ये जायचं असेल तर. मयूर इलेव्हन थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावायचंय आणि या होणार सामना टॉस उडवण्यासाठी यायचंय. एमबीसीसी आणि साई समर्थ. एमबीसीसी कर्णधार आणि साई समर्थ कर्णधार दोन्ही कर्णधार इथे यायचंय. एमबीसीसी कर्णधार आणि साई समर्थ कर्णधार. एमबीसीसी आणि साई समर्थ. साई समर्थ संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला 2 षटक 14 धावा. एक रोमांचक सामना आपल्या पुढे टेकला आहे. आणि स्वप्नील मला वाटतं सुरेख गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यात स्वप्नील यांनी. बघूया या सामन्यात संघासाठी काय घेऊन येतात. सुरेख गोलंदाजी करतात. लेफ्ट टर्न ऑफ टर्न दोन्ही. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये हंबल व्हायचं नाही. आपले क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. सुरेख फटका 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. चला 5:45 झाले. सूर्यास्त व्हायला होत आहे. जर सामने झाले नाही तर आपल्या अंधारात सामने खेळावे लागतील. चला सामना सुरू करायचा आहे. दुसरा चेंडू स्वप्नील यांचा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. मी म्हटलं होतं की स्वप्नील सुरेख गोलंदाजी करतात. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती म्हणून त्यांना हा पुढचा राऊंड खेळायला भेटत आहे. क्या बात आहे. चाबूक फटकावतात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटते आणि वा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. धावून 2 धावा काढल्यात. क्या बात आहे. बॉक्स एंड मध्ये 2 धावा काढणं धावून ते पण एक चांगला खेळ बनावा लागेल. 3 चेंडू 3 धावा. 11 पाहिजे. 9 चेंडू 11 धावा. क्या बात है. 6 एंड फलंदाज तंबू. सुरेख गोलंदाजी स्वप्नील यांची. 4 चेंडू 3 धावा. एक महत्वाचा विकेट घेतला त्यांनी. 8 चेंडू 11 धावा अजूनही शिल्लक. 8 चेंडू 11 धावा. क्या बात आहे. स्वप्नील सुरेख गोलंदाजी करताना पहिलं म्हटलं होतं हॅट्रिक बॉल पुन्हा हॅट्रिक वर जर हॅट्रिक घेतली तर डिबेन लाईव्ह संघाकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. डिबेन लाईव्ह जे आपले लाईव्ह करतात आहे तुम्ही डिबेन लाईव्ह
चॅनलवर जाऊन हे सामने बघू शकता. तर हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीसाठी असेल तर हॅट्रिक घेतली तर. बघूया हॅट्रिक घेतात का. अशीच एक हॅट्रिक हरभजनने घेतली होती. तो सामना खिशात घातला होता आपण. नाही, क्या बात आहे. हॅट्रिक हुकली पण काय म्हणाले डॉट चेंडू आणला आणि चांगलं षटक स्वप्नीसाठी टाळा आला पाहिजे. उत्कृष्ट असे षटक केलं होतं आणि पहिलं सुरेख सुरेख गोलंदाजी. तीनच धावा दिल्या. 3 धावा म्हणावं लागेल. तीन धावा दिल्या. मला वाटतं 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. क्या म्हणावं लागेल. आरू ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती स्वतः गोलंदाजी मार्फत आलाय. इथे 4 सामने झाले. इथे 4 झाले ना. अरे एक एक्स्ट्रा झालं नाही. ते नाही 4 होतील ते. अरे हां बरोबर. हा तिसरा राऊंड. चला पहिला चेंडू झालेला आहे. आरू उत्कृष्ट गोलंदाज आणि विकेट किपर. मला वाटते फलंदाजाला मला स्ट्राईकवर जायचं होतं म्हणून नॉन स्ट्रायकरला इथे घेऊन आलेत. अंपायर डिसिजन द्यायचं प्लीज. बाकी क्षेत्रक्षेत्र अंपायर डिसिजन देतील. अंपायर डिसिजन देतील. हां आर्ग्युमेंट करू नये. अंपायर डिसिजन देतो ते मानावं लागेल. अंपायर आपला निर्णय द्यायचा कोण आउट आहे ते. हां अंपायरने निर्णय दिलेला आहे आणि फलंदाज बाहेर आलेला आहे. कुठली टीम आपली टीम नाही आहे म्हणून अंपायर जे डिसिजन येतील सर्वांच्या हिताच असेल. त्यात काही गौड बंगाल काही नसेल म्हणून काही टेन्शन घेऊ नका. किती बाय 4 चेंडू. आणि जसं म्हटलं होतं आत्महत्या केलेली आहे फलंदाजाने. चांगला खेळ हातात होता पण म्हणतात ना माणूस डिवचला जातो आयुष्यातून आणि आत्महत्या करून बसतो. तसंच झालं काहीतरी. 3 चेंडू 10 धावा. 3 चौकार लागावं लागतील. जर 3 चेंडू 3 चौकार लावल्या मी बाहेर आहे. दुकानात भाऊ आहे बघा. दुकानात घ्या ना टी-शर्ट. बंद आहे दुकान. थांबा 5 मिनिटं थांबा. आणि फलंदाज बाद. ह्याच्यावर आला आता हायट्रिकवर. आता पुन्हा आरू सुद्धा हॅट्रिकवर आला आहे. चांगला बॅट्समन आहे. चांगला आता बॉलरच्या ह्याच्यात. चहा पाहिजे कोणाला. चहा आहे कोण चहा पिणार आहे का. कोण चहा पिणार आहे काय. आणि एक सिंगल धाव. हॅलो तू शॉपला नाही आला. कुठे आला. अरे तर खोल तर पार्टीचं टी-शर्ट घ्यायला आलं बघ ते व्हाईट कलरचे आपल्या 53 टी-शर्ट आहे. तिथे आहे बघ 53 टी-शर्ट. हा व्हाईटवाले असतील बघ. हा दे त्याला. आणि मला वाटते मयूर 11 विजय संघ. मयूर 11 विजय संघ झालेला आहे. याच्यानंतर होणारा सामनारा साई समर्थ फिल्डिंग घेतली आहे आणि MBCC फलंदाजी करायची आहे. सामना सुरू करायचा. MBCC आपले ओपनर पाठवायचे आहेत आणि साई समर्थ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. साई समर्थ संघ दिसत नाही. साई समर्थ लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. हा झालं झालं. असंच ठेवून गेलं.